हॅलो मेरे प्यारे व्ह्यूवर्स, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल ना आजच्या व्लॉगमध्ये काय आहे ते। चला तर सुरू करूयात आपला व्लॉग। तर आज व्लॉग तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे, तो पण एकटीने। तर सकाळी मम्मीने डाळ शिजवत ठेवली होती, मी बाकीचे वरचे कामे करेपर्यंत। नंतर मग डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये गूळ, विलायची पावडर टाकून चांगला गरम केली डाळ। खूप वेळ लागला बाबा डाळीमधलं ते गुळाचे पाणी सुटलेलं असतं ना ते संपायला। त्यानंतर अशी काही डाळ झालेली, मग ती पुरण वाटायची चाळ नसते ना, त्याने थोडंसं पुरण वाटलं। तर मम्मी बोलल्या की यामध्ये नको करूस, मिक्सरमध्ये चांगलं होईल। सो त्यामुळे बाकीचं राहिलेलं पुरण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं। बाकीचं काम मी सगळंच केलं, मग ते चाळायला पण ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं। आणि आज पुरणपोळी आम्ही यासाठी बनवणार होतो की सगळे आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, सो तिकडून आल्यावर करतात ना गोड जेवण काहीतरी, आणि सुवासिनींना जेवायला घालतात। सो त्यामुळे आज आम्ही मम्मीच्या फ्रेंडला जेवायला बोलवलं होतं। आणि कोल्हापूरचा व्लॉग मी बनवणार होते, बरेचसे व्हिडिओ घेतले मी जाताना पण आणि तिथे गेल्यावर पण। आणि अर्ध्या रोडमध्ये गेल्यावर माझ्या मोबाईलची चार्जिंगच संपली, सो काही व्हिडिओ घेऊ शकले नाही। आणि जेवढे व्हिडिओ घेतले आहेत ना त्याच्यावर टाकू का व्लॉग, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। सो दुपारचे जेवण वगैरे केलं आम्ही, आणि थोड्या वेळ दुपारची झोप घेतली। आई शपथ मला खरंच दुपारची झोप लागते, 15 मिनटं असो किंवा 10 मिनटं असो, मला झोप पाहिजेच। मग थोडंसं फ्रेश वाटतं ना उठल्यानंतर। सो आजीने आमटी केली तोपर्यंत, आणि जे भांडे होते ते पण घासून ठेवले। मग आमचा चहा करून मी आमच्या दोघीसाठी चहा केला। खीर पण बनवली, म्हणजे खीर पण बनवून घेतली त्याच्यासोबत, आणि कुकरमध्ये भात पण लावला होता। सो 4:30-5ला मी पुरणपोळी बनवायला लागले। सो पहिले मी निवद बनवून घेतले, मग पुरणपोळी बनवायला सुरुवात केली। पुरणपोळ्या एवढ्या काय चांगल्या नाही झाल्या, म्हणजे गोल गोल नाही का फुगल्या, पण माझ्या असं गोल नाही झाल्या। सो आणि टेस्ट चांगलं ते पण जाऊ दे, कशा तरी बनवल्या मी। आणि अर्ध पुरणपोळीला केल्यानंतर तेव्हा मम्मी आल्या, सो त्यांनी मेथीची भाजी आणि पापड, मेथीची भाजी केली आणि पापड तळले। आणि आज स्पेशली आजीने त्यांच्या रेसिपीतले भजी बनवले, त्या डाळ भिजत घालतात आणि मग बनवतात ते भजी, खूपच बेस्ट लागतात। आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जे राहिलेले भांडे होते ना ते पण घासून घेतले, आणि नैवेद्य भरून काकूसाठी जेवायचं ताट तयार केलं। तर हे सगळं बनवलं होतं, तुम्ही ताटामध्ये बघू शकता। आणि असा होता माझा आजचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून नवीन व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, बाय।